या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणे शक्य नाही, तर मराठा आरक्षणाचा GR ओबीसींवर अन्याय करणारा मंत्री छगन भुजबळांची टीका. GR मधील नातेसंबंधांच्या शब्दावर छगन भुजबळांचा आक्षेप. संभ्रम दूर करा, नाही तर GR रद्द करा. भुजबळांची मागणी, तर ओबीसी सुद्धा मोठा लढा उभारू शकतात, भुजबळांचा इशारा. सरकारनं काढलेल्या GR मध्ये कुठेही सरसकट उल्लेख नाही. ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द. हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील GRला हायकोर्टात आव्हान. GR बेकायदा असल्यानं रद्द करण्याची मागणी, तर GR ओबीसींवर अन्याय करणारा नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मनसेच्या अमेय खोपकरांचा कपिल शर्माला विनंतीवजा इशारा. द कपिल शर्मा शो मध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख न करता मुंबई असा उल्लेख करण्याची मागणी. दोन्ही भाऊ मनाने एकत्र आल्यासारखं दिसतंय, तर राज आणि उद्धव ठाकरेंची युतीवर चर्चा सुरू. मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकरांचं मोठं विधान. राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत CRPFच्या DGंची तक्रार. राहुल गांधी सुरक्षा प्रोटोकॉल पाळत नसल्याचा आरोप, तर प्रोटोकॉल न पाळताच विदेश दौऱ्यावर गेल्याची पत्राद्वारे तक्रार. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली. शहरात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भीषण ड्रोन दृश्य समोर. नेपाळ हिंसाचारादरम्यान तब्बल 15,000 कैदी फरार. कैदी भारतात येण्याची भीती. भारत नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जारी. मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या GRवरनं थेट सरकारला सवाल उपस्थित केलेत. आणि GR बाबत मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला असेल, मात्र हे फार अडचणीचं होणार असं जाणकारांचं मत असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. तर सरकारचा GR ओबीसींवर अन्याय करणारा असून जरांगेने GR मधून पात्र शब्द काढायला लावला. नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे आणि GR मध्ये कुळ शब्दाची व्याख्या स्पष्ट केलेली नाही असंही भुजबळांनी म्हटलंय. त्याचबरोबर शिंदे समितीनं काही लाख नोंदी शोधल्या आणि त्यात आता हैदराबाद गॅझेटचा संबंध येतोच कुठून असा सवालही भुजबळांनी केला. तर देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही असा टोलाही त्यांनी जरांगेंना लगावलाय. साहेब, आपण असं म्हणालात की याच्यामध्ये संदिग्धता आहे आणि गोंधळ निर्माण करणारा हा GR आहे, अन्याय करणारा आहे, ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगेशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. सरकारला याचं महत्त्व कळतं. राज्यामध्ये 3 ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे निघत आहेत, तहसीलला, कलेक्टरला ते देत आहेत, मीडियामध्ये येत आहे. गांभीर्याची त्यांना जाणीव आहे, पण त्यांना सुद्धा आता अभ्यास करायला लागेल ना की बाबा काय त्यांनी लिहिलं त्या समितीने. त्यावेळेला तो जो काही दबाव घाई शब्द मी वापरला, जे काही तयार झालं हे काय केलं आणि आता याच्यातले जे काही प्रश्न निर्माण होतात त्याचं उत्तर काय, शोधून उत्तर देतील. आता लोकशाही आहे, रस्त्यावर कुणी उतरू शकतो आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं काही का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये. आता उतरलेच आहे ना ठिकठिकाणी, फक्त ते ग्राम पातळीवर, जिल्हा पातळीवर चालू आहे. ते सुद्धा एकत्रित येऊन मोठा लढा उभा करू शकतात ना. मोठी संख्या, एकूण जर संख्या आता बघितली, जर गाव खूप तुम्हीच लोक छापतात त्यांचे फोटो, ते बघा ना. याचा अर्थ जो आहे त्यांना कदाचित माहिती नाही. शिक्षणामध्ये
आज OBCला जशी अर्धी फी माफ आहे तशी मराठा समाजाला सुद्धा माफ आहेच. एवढंच नाही, ह्या समाजाला जे आहे आतापर्यंत जे आहे त्यांच्या ते सारथीच्या कार्यालयासाठी 2,548 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. आता आरक्षणावरनं अपेक्षेप्रमाणे सामना सुरू झालेला आहे. भुजबळ शड्डू ठुकून जे ते मैदानात उभे आहेत आणि या GRमुळे म्हणजे मराठा आरक्षणाच्या GRमुळे OBCचं आरक्षण धोक्यात येत आहे आणि ते आरक्षण जर धोक्यात येत आहे तर मात्र हा GR रद्द करा, त्यातला काही शब्दांचा संभ्रम दूर करा, हे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. नातेवाईक आणि नातेसंबंध, कुळ या शब्दाची व्याख्या स्पष्ट करा, हे म्हणत भुजबळांनी थेट इशारा दिलाय की येणाऱ्या काळात जर हे झालं नाही तर मात्र यावरनं मोठं रण पेटेल. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीबाबत काढलेल्या GRला OBC नेत्यांनी विरोध केला. या विरोधात OBC नेते मोर्चाही काढणार आहेत. यावर OBC नेत्यांनी GR नीट वाचावा असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय. GRमध्ये कुठेही सरसकट शब्द नाही, त्यामुळे OBC आरक्षणाला धक्का नाही असं फडणवीसांनी सांगितलं. तसंच OBC समाजाला मोर्चा काढण्याची गरज नसल्याचंही त्यांनी म्हटलं. मी पुन्हा एकदा OBC समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण GR नीट वाचा. कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही. कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही आहे. वेगवेगळ्या OBC नेत्यांची माझी देखील चर्चा होते. ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय GR काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधान होतं आहे. आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत OBCवर अन्याय होऊ देणारच नाही. आम्ही काढलं की निघालेच आमच्या मागं मोर्चा घेऊन. आम्ही उपोषणाला बसलं की निघालेच. शेळीचं शेपूट निघाले आणि मागच आमच्या एवढं शक्ती हालीत शेपूट. आम्ही तसे नाही वागणार. आम्ही मराठी आहेत असाल. आम्ही लोकांच्या लेकराचं वाटलं नाही करत. तुम्ही करता वाटलं. आम्ही जसं करतो तसं. आम्ही बैठक घेतल्या की त्यांनी घेतल्या. आम्हाला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे. शेंडी फळं असतं मागं हिंडत असं शर्टाच्या कोपऱ्याला धरून मागं चलत मागत हे दी मला, लेमन गुळी दी मला चॉकलेट दी. त्यांनी कम खाल्लं चॉकलेट मग मला दी. मग ते खाली का पडलेलं असताना पण दी. दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी. आम्हाला सारथी असली की लगेच निधी आला की आम्हाला द्या. आम्ही असे रडके नाहीत. आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत. आम्ही लढून मिळवतो. लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत आम्ही. राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला याचिकेतून विरोध करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या अधिसूचनेला हे आव्हान देण्यात आलंय. अधिसूचना पूर्णपणे बेकायदेशीर असल्यानं ती रद्द करावी. सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसंच त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं एक याचिका दाखल झाली तर दुसरी याचिका व्यवसायानं वकील असलेल्या विनीत धोत्रे यांनी दाखल केली. निर्णय झाल्याबरोबर लगेच आम्ही सगळ्या कागदपत्र गोळा करायचं काम सुरू आहे. सगळी माहिती गोळा करायचं काम सुरू आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे आणि मला वाटतं की आज आम्ही थर्सडे एनी हाऊ मंडेपर्यंत ही पिटिशन कोर्टात दाखल होईल अशा प्रकारची आमची तयारी आहे. प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा, परंतु सरकारने जो GR काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे.
तो कायदेशीर आहे. हा GR कुठेही OBC समाजावर अन्याय करत नाही. हा GR कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही. हा GR ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे खरे पुराव्याने कुणबी आहेत, त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो.